बाया नाचार होत्या नव्हत्या. कोण म्हणते बाया होत्या? नुसत्या बाया बघते तिथं. हा होय होय म्हणा लागली. कुठं होत्या बाया? अरे इथं बाया नाचायला लागल्या होत्या. कोण म्हणते सांग की मला बाया होत्या नाचणार? जर की या नवऱ्यावर द्यावाला नवरदेव बाया नाचत होत्या का? हा काय झालं? बाया नाचत होत्या का? लक्ष देऊन बघितलं त्या बाया? सारखं का बायाकडे बघत जाऊ ना बायकुले मारेल. अरे त्या बाया होत्या सुशा नाचायला लागलेल्या. हे मला तर मग माहित नाही बाबा बाया नव्हत्या ती. हो मला तर वाटलं नाही बाया नव्हत्या ती. मला कोणाची बी लेकरं शपथ खायला होत्या बाया त्या. काय तुझी लेकरं वनवासाला गेली ती काय? सुट्टीवर आहे ती. बरं असू दे. मित्रा ती मला तर बाया असं वाटतच नव्हत्या. वाटत नव्हत्या. हो तुला कसं काय कळलं ती बाया आहे ती? मला कसं काय कळलं? अरे तरी साडी घातली. तुझ्या आई काय पोत्यात पाय घालती वैर? सगळ्या तुझी बाया आई कशी गौर घालून हिंडते समजा गावात. आता सांगितलं असतं माझी आई कशी गवून घालती. माझी आई मुंबईला असते म्हणून गवून घालते. ती पण 65 मजलीवर असते तिथनं खाली असतो लुगडं फिटल म्हणून घालते. गौर घालती होय. तू माझ्या आईचं कशाला काढतोय? तुझी आई आता काशीगावला गेली काल मला माहिती. जत्रा आहे काशीगावची. आज कीच आहे. आज आहे काय? सगळं माहिती असते तुला तेवढं. बरं काय बी असू दे. काय झालं? ते बाया नाचायला लागले ते का? बर त्यांची मोठी पार्टी आहे म्हण. कशाची? पोलीस पार्टी आहे. पोलीस पार्टी म्हणल्यावर नको कपडे काढून रिमांड काढते ते आई गेली पोलीस. अरे त्यांची वाघ्या मुरळीची पार्टी आहे वाटते. जागरण बोलावायचे असं सांग केला का? हा जायचं पार्टी ठरवायला. पार्टी ठरवाय जायचं. बाया चांगले चांगले द्या. ऐक की सुशा हो माझं बी लगीन नाही तुझं बी नाही. लागला तर लागला मी. आणि ते घरची लेकरं कुठं सोडायची? घरची कोणाला कशा त्या बायाला सांगायचा. बायापाशी बोलत नाही रे म्हणजे माझ्या ध्यानात असा उगा दाटूक मुटूक लगीन करोस तर म्हणायचं असते बायापाशी. नाही तीच माझं लगीनच नाही म्हणायचं. हा बरं झालं माझ्यासारखा जाय म्हणतो वळू. वळू गावात सोडलाय म्हणावं. मोकळा मोकळा. बरं ऐक की हा बायापाशी जायचं म्हणल्यावर येडा का शानला का हा वजनात गेलं पाहिजे. बरोबर आहे किस. गरम पाहिजे. हा किस गरम पाहिजे रे. थोडं राखील होतं पिठू होत तुझं किसा. अरे तसं नव पैसे पाणी लागते तर पार्टी ठरवायची म्हणल्यावर काय एकटं दोघांना होतं का? आपल्या मग दोघांना ती का कोणतं असलं पाहिजे सगळं एखादं. नको आता कोणाला घ्यायला नका 12 बैला रेडा सोडते आपण दोघांची आता पार्टी आणायची. दोघं जायचं का? चल माझ्या मागे चला. पार्टीच्या घरी आला केला का? ए गाडा उतरला का तुझा? मर्याचा गाडा उतरला का? तुझ्या आई घेऊन गेली होती का आमच्या आईचा गाडा? बरं असू दे मित्रा. हा इथं समोर काहीतरी दिसतंय ना का? होईना का सुशा लांब सोड काहीतरी पडलंय देऊ. साप पडलाय रे. अरे लिहिलंय काहीतरी तिथं बुरुड आहे बुरुड. हा त्याच्यावर हो मटकी हुलगा आले तर चपल्या हल्ल्यावर कळल का? त्याच्यावर काहीतरी लिहिलंय रे. काय लिहिलंय? बोर्ड आहे बोर्ड. तुला वाचा येते का? अरे मग कोणाला येत नाही? अरे पहिली 12 वर्ष खाली लय शिक्षण झालं मित्र आपलं. पहिली 12 वर्ष खाली लय शिक्षण झालं. अरे नानच करणार गावात. अरे सगळं शिक्षक आहेत का? पिसळून मेलं पण मी शाळा सोडली नाही. मला शिकवून टेन्शन आलं पिसळून मेले पाय पडून. बरोबर आहे की तुला कोणी शिकवावं जाणता जोगता तू. जोगता करून सोड काशीगावला यात्रायची अगोदर. अरे जाणता जोगता तू सगळ्यात हुशार माणूस. तुला कोणी बर सुशा? अरे मित्रा लय शाळा झाली. बर हो लय झाली. लय शाळा झाली मित्रा. बर पहिली 12 वर्ष काढली. पहिली 12 वर्ष काढली. हा LLB झाली. काय बिल झाली. बिल काय नसले काय? सुशा हो तू पहिलीला सोडना. मी पहिलीला सोडना. पहिली मला सोडना. मग दुसरीच्या अर्धा होत असेल. दुसरीकडे जायला चान्सच नव्हता. म्हणजे तू पहिलीला सोडना आणि पहिले मला सोडना. शाळा का? हा शाळाच रे. मग असे इसकटून बोल की पहिली मला सोडना आणि मी पहिलीला सोडना. अरे बाबा शाळा हो बर सुशा मला एक कळ नाही. काय झालं? तू पहिली 1 वर्ष 12 वर्ष काढली म्हणतो का नाही? हो कशा करता रे? गाऊन तांदूळ मिळत होतं. तांदूळ मिळत होतं तुझ्या आईच्या बेबीत गणपती तुझ्या काय का बाहेर गेला या ह्याच्या आईच्या बेबीत गणपती ह्याच्या. कुठला बोर्ड वाचायचा? ही आवाज द्या की आवाज. आवाज द्या आधीच तर आवाज बसलाय. तुला वाचा येतंय का?
अरे मग मला वाचा येत नाही म्हणजे कुणाला वाचा येतं? कीबोर्ड तुला वाचायचंय? हो. घे वाचून. आणि तू बघतो काय? आवाज पुन्हा आला नाही पाहिजे. तुला वाचा येतोय का म्हणलं? अरे मला वाचा येत नाही म्हणजे कुणाला येतं मग वाचा? घे वाचून. तू बघतो का? अरे वाचून घे म्हणलं. तो म्हणला की वाचून काय म्हणलं? वाचून घे. हा हा असं म्हणला का? तुला वाचा येते ना? हो. हा, घे वाच. वाचू. हा ते बघ हा आणि हे बघ हा. आणि ते बघ आणि हे बघ. सुशा हो. तुझ्या आहे काय तेवढं सगळं किती दिलं? कशाला? हे बघ ते बघ झालं बघ. ही उतरून टाक. हल्ला का तुला बोर्ड वाचायला सांगितलंय का देवऋषी बघितल्यावर लागलाय करायला? अरे येडा काय शाळेला का? तुझ्या देहात येते का नाही म्हणून मग तू हे बघ आणि ते बघ. म्हणजे तुला कळतंय का नाही? मला कळतंय तू वाच. वाचू का? वाच. नीट लक्ष देऊ नाही का? हा वाचू. वाच. अडगडाचं पडगडू. कार्यक्रम बंद करा. चला मला रिकच घ्या. चला. काय झालं? तुला बोर्ड वाचायला सांगितलं ही काय म्हणाला फडगा हडगुड फुडगुड. अरे तू सांगितलं बोर्ड वाच म्हणून लिहिलंय तसं वाचतो या. कसला? हा असलं वाचन असतंय का? उगाच पहिलीच 12 वर्ष काढली नाही ती मित्र मी. हे असलं वाचायला? हो जसा बोर्ड आहे तसं वाचतोय. नाहीतर जाऊ का माघारी मी? नका नका. तुझी आई बहुतेक तिकडे कर्नाटक मध्ये होती काय राहायला? कशाला? ती काही भाषा तुला कळती या? अरे बाबा लिहिलंय तसं वाचायला लागलोय. बरं वाच बरं. वाचू. हा अडगड्याचं पडगडू. आडव्याचा पडगडू. त्याला 3 लाकूड झुडगुडू. लागला अब्दा करायला. त्याला 3 लाकूड झुडगुडू. त्यातलं 1 लाकूड मुडगुडू. मुडगुडू. तर सारा छपार मुडगुडू. या आईच्या गाडीत बसून गाडीत आमची लिहायच्या छपर बोकंडी पेटवलं दिली पिथून. आडगड्याचं पडगड 3 लाकूड मुडगुडू. कसं घे झाड तोंडाच्या. का तुला जमत नाही मला सांगायचं. हा तुझ्या आईने ठुलता मास्तर रे शिकवायला. वाच. मला वाटलं आमच्या आईला ती जेड होत. काय माहिती? बरं वाच. वाचू का? हो वाचू. हो. कीबोर्ड नाही मागचा वाच की. त्याच्या पाठीमागचा ही कन्नड आहे तुला येत नाही. सुशा हो वाचू. हो. काय झालं दिसना काय? माग चष्मा लावतो काय? म्हणजे पुढे दिसतोय का? हा. अरे म्हणजे काचाचा चष्मा लावतो का? नाही रे तरी टांगडं घातलं या. मला कळ नाही काय झालंय नेमकं. काय झाले? वाचू. वाच. जोड अक्षर वाटते रे. हा, आता कळलं काय? मला वाटलं टांगडं घातलं काही. तुला कुत्री बघायचं टांगड्या घातलं काय म्हणते? सुशा वाचू. वाच. येथे 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 जाते कोणीकडे? अरे पुढचं बोल. पुढचं जाऊचो तू रे. पुढचं बोल की. लगा डीव्हीडी बंद पडल्याला लागला. डीव्हीडी कुठं घाला? अरे येथे त्याच्या पुढे काय आहे का नाही? मग जाते तुझी तिथे. जाते कुठे? मग म्हणून डावचून सांगितलं पुढचं बोल. काय बापानं बैलावर ठेवलं होतं काय तुला? नाही रे सवय आहे डावचायची. येथे येथे कुंथुने. नीट वाच पहिल्यापासून. येथे येथे कुंथुने. कुंथुने. नीट वाच. येथे येथे कुंथुने. थुंकुने का कुठे चेपल रे? चेपल पण गहू नाही. लगा साधं सोपं लिहिलं येते थुंकुने आणि कुंथुने. मला काय हे करतोय रे? हा, मग काय लगा? जाऊ दे सोड. हा. टिंगल केल्याशिवाय काय म्हणते त्याला? मित्राला भेटे मनाचा संशय भेटे. टिंगल केल्याशिवाय शिंगल कोण पाहत नाही. असू ती नीट बोर्ड वाचा येते. मला मागाच वाचायला आलता पण मी सांगितला नव्हता. हा वाच. इथं वांग्यात मुठली मिळेल लिहिले. हा मुतली तर तू एकटाच वाच घे. आम्हाला नको का तुझ्या आई कॉर्पोरेशन मध्ये गेली काय? अरे लगा साधं सोपं लिहिलं येते वाघ्या मुरळी मिळेल. थांब 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 थांब. मला बायासांचा वास बी यायला लागलाय. आणि तुझी काय कुत्रीची अवलाद आहे काय? अरे मग तू काय बायाचा वास यायला? अरे जिथे जिथे अत्तराचा वास तिथं बायका हमकास. ते बायासाला सवय असते की फेडम लबडी लावायची. काय काय काय? फेडम लबडी. नीट नाव घे त्याचं लगा. असं करून नाव लावायचं. फेरन लावली. पातळ सोडायचं असं. हा हा कसं लाव? हा कसं ते म्हणते की नसलं रे. काय? फिरून लावली. लावली कापटून लावली.
मला काय माहित तुझ्या आईला सवय आहे लावायची. लगा त्याचं नाव साधं सोपं आहे, फॅरन लवली. तुझ्या आई कंपनीत कामाला होती माहिती आहे. आणि तिला म्हणते फिरवून लावले. तुझी आई काय आपलं लावते बरे. हा संपल्यावर अशी करते ती घे. हा ती तुझ्या ध्यानात हा. आलं. बरं असू दे. हो बघ काय म्हणते त्या बाया पिया कुठं आहे त्या बघ. तू हाक मार, तू जरा जाणता जोगताय आमच्यातला. मागा सारखं मागा धरणं म्हणून लागा माग जाणता जोगता हायस रे, आवाज दे बाईला तू. मग पोचणं लागा बघतोय तुझं लागा लय बेकार बोली ना. मला सवय बेकार असते. हॅलो हा आलो. ऐक हा जाताना बाईकडे वजनात जायचं. वाचनात गेलं पाहिजे. वजनात गेलं पाहिजे. बरोबर आहे. वजन नाही पडलं हा त्यांना देवाला बोखंडी घे. झोपाय लागले की डोळ्यात चोळायला बाया दिसना द्या म्हणून कडीच काय कालवा करले तर मध्ये मध्ये. जा चला कसं नका जार तोंडाच्या. असा बाईकडे गेल्यावर बाई नाही मानायची का. लगा वाचू नका लगा. बायकड चाललो होतो, मला वाटलं छेपिण्यात जाय काय की म्हणून नाचायला लागलो. तुला म्हणलं होतं का नाही काशेगावला जाऊ नको, दुपारी कशाला गेला होता तिकडं मामा संग. तिथलंच जग बघितलं आणि तिथलंच ध्यानात आलं. यानं वाजवलं आणि बायकड जायची. बरं असू दे, बाईकडचा पहिला आवाज दे. बाई घरात बसली बहुतेक. हाक मारू. हाक मार, तोंडाला मार. मग काय तुझ्या आई मागणं मारते बरे. हाक मारू. हो बाय का करू कुकूची काय. बारकली खरं कर कुकूची काय तिला. तुला कुणी घेतला होता इथं तोंडवाश्या. मला का बाईला बोलवायला लावतो, मारतो काय मग. बाई पैसे बाईच्या जीवाला काय वाटत. बघा मारते ह्याला. बाई नाही म्हणून अजून मारले रे. बर बर आताच मारून घे. बाय यायची दीपक हारगणवर बसा. हा बाई यायला झाली. बाय लावा. नाजूक हाक मारली पाहिजे का नाही. नाजूक नाजूक एकदम नाजूक. नाजूक. ओ बुई मग म्हणलाच की नाजूक हा. हो बाई कावी वरचं चार दात पडल्यामुळे खाल्ली हवा चालली रे. खाल्ल्या पटीत पुन्हा मी खाल्ल्यावर मग हवा बंद होईल की 4 दिवस. हाक मारू. ओ बाय 10 बाई तुला बघून काय म्हणते माहिती आहे का. काय म्हणले रे. तुझी गाड भरली. माझी कारभार किती रे ती. प्रेमानं म्हणती कारभारी आणि तू म्हणतो काय कारभारली. असू द्या बाय. मला बाई तू हत्तार बरी म्हणते तू. तुला सांगतो या मध्ये येऊ नको. आईच्या पत्नार ब्यात गुडघ्या इतकं पाय घाल. बाई तुला नादावली. हा अरे ती मला कारभारी म्हणते तुला नादावली. तुला हात करते म्हणते तिकडं आई घाल. आणि मला पाठीला पाठकीच लावली होती. अरे तिचं पाठ
वाजवायला लागली असं काय गच करत झालंय काय ते? तुझ्या असू दे बाई तरी इली आहे आपलं आली आहे बाई तर आली आहे, बाईले छान आहे. हो हो बाईला काय म्हण माहित आहे का? काय म्हणू अहो बाई अहो बाई आम्ही गावची मोठी माणसं म्हणाव पुजारी आहे म्हणून सांगू का आणि गावात निवद मागून खातो म्हणा गावचं पुढारी म्हण केला का पुजारी आहो. पुढारी बाईला म्हणावं ही गावचा जाणता माणूस आहे मी जोगता माणूस आहे म्हणावं. इथली पोरं त्याशिवाय माझ्या मागे लागतील काय? अरे मी जाणता आणि तो जुनता असा माणूस आहे म्हणून सांग बाईला. आणि बाईला जरा माझं वजन वाढवून सांग. हो हो म्हणजे बाईने चटकन मला करून घेतलं पाहिजे. सांगतील का बाईला माझं वजन वाढवून सांग. सांगतो बाईला म्हणावं 20-25 घरात रेल्वे लावून आहे त्या म्हणावं ऐक खेळल्यातल्या तिथं कशाला सांगायचं आहे खरं. मग लागा घरात रेल्वे बसती वर बाईला सांगायचं ही हेलिकॉप्टर घेऊन हागायचा ते म्हणावं. हेलिकॉप्टर घेऊन हागायचा जाते पंचावर बसते खाली हाकते मग इकडे हो. इकडे उभा इकडे उभा. ओ भाई राम राम. चटकन सांग रे थांब रे थांब रे तू. ओ भाई वाढवून सांग अंबानी घरला येते म्हणा तू अरे कशाला सांगायचं आणि बाय बाय आणि लगा नुसतं पाय म्हणून तर मागलं डावतो तू काय याला वडून बांधा याला वडा आणि बांधा नित्या खाली बस माती उकरून बस माती सारून बस रे पेन्सिल लागेल घालून बस खाली आणि जोपर्यंत मी बायला पूर्ण बोलत नाही तोपर्यंत उठायचं नाही. एकट्यानं मारून मला काय होणार आहे आज झाले मी मारले एकट्याला तरी पण नीट चालतोय बाबा. पहिला वाचायला लागते हो पहिला बोल माझं सांगा अगोदर हा सांगतो. ओ भाई राम राम. ओ भाई राम राम. मराठी बात बरंगिल्ला कन्नड बात मानरे अप्पा. मला वाच ह्यालाच मदत शान उकलन चुलीत इको कमी करा. इकडे नितीन नका अरे इकडे नाही तू अडगड्याचा पडकडून ती मराठी बातमी बरे गेला वेळ लागलाय तुमचा अरे सगळं कळतं मला इकडे. तुला सगळं कळतं मग या आम्हाला पण माहिती आहे तुला सगळं कळतं हा नका ती मग झाले. हा नितीन मी बाईकडे गेलो. बाईला म्हणलं बाई राम राम. बाईला वाचला हो. बाई काय म्हणली बाई मला काय म्हणते मराठी बात बरंगिल्ला कन्नड बात मान रे अप्पा. तुला कळलं मग साधं झोप बोललेला का काय म्हणली रे मांडीवर बस अप्पा. भागारला घाल म्हणा तिकडे बघायला तिकडे काय ठेवू अरे बोल रे बाई तर छान दिसते बघू आता. लय तेवढा शर्ट आहे वडू नको बाई नमस्कार. मराठी बात बरंगिल्ला कन्नड बात आईला मानरे. मारायचं तसलंच बोललो बघ. आता याला 100% कळलं असेल याला विचारतो का आमच्या आई कन्नडमध्ये भागात राहायला होती का? काय बोलली बाई हा काय बोलली बाई म्हणजे वाटी वस्त्र आणलाय का? बाईला म्हणा तिकडून सुरुवात कर माझी माझ्यापर्यंत येतो प्लेट मुंडल माझं राहू दे असंच. बाईला कसं बोललं पाहिजे. अरे बाईला बोलायचं म्हणलं तर बाई गाडी बाईच्या पोटचा लागतो. आम्ही म्हणलं काय तुम्ही इंजेक्शनावर अरे शिकलेला. ओ बाई राम राम. हॅलो मिठू व्हॉट इज युअर नेम. आय एम लेडीज बाय. तुझ्या बाई काय म्हणते रे वाटी काना कुस करून खावा तुला काय दुधाचं? सारखं बसून घ्या हो. इकडे बघा बांधण्यात सगळे दांडके तिकडे टाकले ते रस्त्याच्या अलीकडे कुणाला गेले द्यायचं नाही ठरवले. इकडे बायला मी वजन सांगितलं माझं. आणि बाई तुला इबिलीस बोलली इबिलीस बाई इंग्रजीत मला म्हणली तुझ्या असू दे मी बोलून बघतो बाई. अरे माझं सांगू ती तू का नाही का बाईकडे गेलो. बाई राम राम. बाई मला म्हणली व्हॉट इज युअर नेम. म्हणजे काय रे मी पण इंग्रजीत बायला इंग्रजीत बोललो. इबिलीस मध्ये तू पण बोलला बायला म्हणलं आय एम लेडीज. लेडीज म्हणजे रे अरे बाय म्हणले तुम्ही काय करता. मी म्हणलं मोठ्या फॅक्टरीचा मालक आहे.
म्हणजे बाई तुला इंग्लिश मध्ये वाटेच्यावर ने म्हणजे काय करता म्हणली हो आणि तू काय मला लेडीज म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा मालक. बेण्याला सांगितलं माझं वजन वाढवायला स्वतःच वाढवा लागले. मी जातो बाईकडे. बाई नमस्कार. हॅलो मिठू व्हॉट इज युअर नेम? बाई आय माय डबल लेडीज. अरे लेडीज म्हणल्यावर बाई लेडीज म्हणजे काय हो हो बाई झालं. मग ही एकटाच आहे तू डबल म्हणताय ना असलं काय नाही सिंगल मी म्हणलो तू असं काय संबंध नाही म्हणजे डबल म्हणजे लेडीज अरे सिंगल म्हणजे चेअरमन डबल म्हणल्यास लेडीज होते इंग्रजीने डबल आहे करत जाऊ नको हो वागोबा ही लईच बोलते. ए काळ्या तोंडाच्या काळ्या तोंडाच्या लांबक्या केसाची मशिवनी तोंडाच्या तुकडावणी तोंडाचे काय ग गप बसायचं. भगुलेवनी तोंडाच्या तुझा सप्पू झाला काय ग काय करायचं नाही. तुझ्या माड्यावर नाचले मी थाई 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 थाई. आणि तुझ्या आईच्या गाडीवर नाचवत नाही ती काय आहे असं म्हणजे ना ते रे आण रे. या बाई अंतरात या वाघोबा अंधारात काय मला का धरलंय बोडके. अंधारात नाही विचारू नको वाघोबा अंधारात नाही विचारू चाकू म्हणच्या माझी पण बंबूक आण रे इकडे. बंबूक माझी पण बंबूक आण. तुझी कुठं मुलगी का तुझा काचू कुठं आहे. माझ्या घरी सरलाय कांदा कापाय वाघोबा हो. इथं काय भांडण करायला आलं होतं. बांधलं करा का बाई मारते काय तू त्याला त्याला मारते का? तू हात लावून दाखव ती घेतय की त्याला हात लावून दाखव मी आहे रे पिऊ नको तुला हात लावते काय तिनं आता पुढे येऊन बोल रे. तुला सांगतो या अजिबात त्याला हात लावायला वाघोबा हात लावून तर ते तिकडे जात. अजिबात हात लावायला मला बाई मारा हा बाईचाच मारा. हो वाघोबा हो इथं कशाला आलो कशाला आला म्हणजे मग लगेच झाले का म्हणाव इतक्या वेळ मार खातो तरी पण लग्नात म्हणजे नुसतं म्हण की माझी मी विचारतो काय बोललो का तू तुझा तोंड बोलते ना अंग मार खाते. हा बस बाय एक विचारू का काय करतोय रे सवाशे ऐकते का पाय होय बाय त्याचा कशाला धरताय काय मनावर हो चापचात आहे ती कशाला काय वाघोबा त्याचा सोडावा आणि तुमचं घरा जाऊ द्या बाई त्याचा धरू नका बघ मनावर धरू नका बाई तुम्हाला विचारू का एक. हा विचारा की हा? विचारा की रागाला जाऊ नका बाई. अजिबात नाही. इकडे इकडे माणसं माणसं काय झालं माझं महत्वाचं राहिले काय ह्याचं मोत्राचं राहिलं या माझं लग्नाचं राहू द्या गप्रे तू अरे बस गप्पडू तुझं जुळ तू माझी मी बस बाय काय एक विचारू का हा विचारा की तुमचं लग्न झालंय का काय म्हणला तुमचं लग्न झालंय का नका तुला खुराड उघडून दिसणारच भाग आहे. लगे अंड पळवायचं गेला बाहेर आला की बाईच्या गाण्यात मिठी हाणायला. काय झालं इकडे बाय काय हो? मी तुम्हाला लग्नाचं विचारलं तुम्ही रडाय का लागला तुम्ही लग्नाचं आठवण काढली मला माझ्या नवऱ्याचं ध्यान झालं. आणि नवरा कुणीकडे गेलाय हा बोर्डाची गाडी नव बोर्ड अगोदर लिहिलेला आहे तो घाबऱ्या बोर्डाचं फोडतो नाव का बस बाय तुमचा नवरा कुठे गेला हो? मेला हा बरं मग झालं. माझं लगीन नाही म्हणा पुढचं विचारू दे की, थांब की जरा कशाने मेलाय काय झाले तुला पण मारल्यावर गोळ्या घालून वाघोबा एक केला मेला नवरा नवरा आयो दुसरा केला मेला हा? तिसरा केला मेला 550 देवा हा? असे 5-50 नवरी झाली ती. तुम्हाला काय फिरून लागलाय का आता तुमच्या दोघांवर नंबर आहे.
माझं बाई लग्न झालेलं आहे 5-7 लेकरं गावात मागत हिंडते ती माझी. मला 20-25 लेकरांची बाई वागोबा मगा तर म्हणतो की बाई लय चांगली आहे बाई लय चांगली आहे. आणि आईला 2.5 मीटर कपडा घेऊन तिकडे डोंगरावर जायला सांगितलं या. लगेच झाले का? आणि तुला काय येतंय व्यवसायातलं तू सांगायला लागला मला. आणि तुम्हाला काय येतंय? बाई ह्याची आई देहवरा बोकांडी घेऊन हिंडती या. आणि ह्याच्या आई त्या होऱ्यापाशी बसती तेव्हा देव ह्याच्या आईला बोलते येतं. लय मोठा ज्योतिष बाई मी. हा सांगा माझं ज्योतिष. हा सांगू हा सांगा. पैसे द्या की फुकट सांगत नाही मी. पैसे होय सकाळी देते की. नाही आताच द्या पैसे. फोन पेचा नंबर सांग. फोन पेचा स्कॅनर काढू का स्कॅनर. भविष्य सांग. बाय खरं सांगू हा खरं सांग. बघा हा लक्ष देऊन ऐका. ए देवरस पण चाललंय मध्ये काय करू नाही तर लिंबू फेकेन तुझ्यावर. बाय हा 5 वर्षाची वाचा पिंगळायची हा हा मनामध्ये रुकरुक होतं बाई. बर घरामध्ये लक्ष लागत नाही. हा अजिबात नाही. बरोबर आहे. हातामध्ये पैसा येतो पण हातामध्ये पैसाला टिकत नाही. टिकत नाही. हा तुमच्या घरातल्याच माणसाने बाय तुम्हाला केली. मला हो बर आणि तुमच्या मागे 7.5 लावली. तुमच्या घरावर एक लिंबू कापले एकाला पांढरं लावलं एकाला काळं लावलं बाई. बर आणि तुमच्या घरावर उतरून आमुच्याला फेकले नाही तर तुझ्यावर भीक येईल. हो नाही माझं सांगा माझं. हो बाय हा तुमचा कसा आहे माहिती आहे? स्वभाव साधा भोळा पण अंगामध्ये भरतात चाळ आहे. बर हो हा आणि कसा आहे माहितीये का बाय हा आज जर ह्याचा जर उतारा करायचा असला तर कमीत कमी 10,000 रुपये लागतील बाई. हा आणि 20-25 किलो मिरच्या आमच्या घराकडे टाकावं. बाईचं माझं भविष्य सांगायला होय. म्हणजे माझं जागरण बी होईल आणि लगीन बी होईल त्या मिरच्यात. माझ्या घरातल्याने केलंय म्हणून मला. बाई काय? त्याला लक्ष देऊ नका. तुमच्या घरातली करत नाही का तुम्ही? नाही बरं झालं बाहेरच्या जातो. बाई ओ बाई काय तुमच्या पार्टीत बाया किती द्या. तीन हा 3 सुशाला तुमच्या पार्टीत 3 बाय 3 बाया हा कुठायच्या बाया कुठायच्या काय म्हणलं बाया कुठायच्या बाया होय हाय 3 बाया द्या हा. आणि लेडीज 3 बाहेरचं विचारू नको. महिला किती येते हिच्या तुमच्यात कोण छान आहे का? येतानाच पुस्तकलं त्या वाड्यात हिंदू पार गोळी खाली मेलो. बाई ए बाई काय तुमच्या पार्टीत माणसं किती आहे ती वागोबा हा ती लय बोलते त्याला काय येतंय गाणं. चला वय आणि बा तुझ्या बहिणी दाखव म्हणून बा मग थांब रे ह्यांच्या पार्टीचा अगोदर समजी माणसं बघू किती आहे ती आणि ते सारा जम खायचा सारा जम लागतो या हो वागोबा हा माझ्या दारगणवाला आहे डुलकीवाला आहे कच्चीवाला आहे बर शिष्टीवाला आहे बर 2 कच्चीवाला आहे इथे. किती मान ते बाय करणार. हा आहे की संबळवाला. हा बाई एकूण किती माणसं आहे ती ते नाही संबळवाला. बाई एकूण माणसं किती आहे ती 10 माणसं आहे ती हा सुशांत हो, काय करू आता 10 माणसाला जेवायला भरपूर स्वयंपाक लागेल होय का हा हो हो आता पार्टी अख्खी गावाकडे न्यायची म्हणल्यावर स्वयंपाकाचा इंतजाम अगोदर करावा लागेल हा मग बाई जेवायला लागतं आमच्या माणसाला. लागतंय ना हा मग उपाशी राहत नाही ती काय तुम्ही राहता उपाशी. बायला म्हणा पिटलं ना भाकर चालते का हिच्या? ए पिठलं आणि भाकर मग काय कोंबड्या लावू द्या का तुमच्यात बकरी कापत नाही ती कोकण लावते ती घे. कापते ती वा. का लावते ती. ये इकडे सांग बाई निष्ठ जाऊ खायला मग मी हा सांगा 10 माणसं आहे ती ना हा 10 माणसं स्वयंपाक सांगा. कमी नाही ती नाही जास्ती पण नाही ती हो एखादं वाढेल की. वाढेल का हा. मग लिहून गेले 10 माणसा स्वयंपाक हो सांग 200 ग्रॅम तेल 200 ग्राम तेल गोड गोड तेल वागोबा का डिझेल वागोबा हो. 10 माणसात जेवण आहे. 10 माणसाचं जेवण सांगा लागलं बाई हे काय साधा आचार्य आहे का? तेल लय झालं का? आजपर्यंत कुणाच्या लग्नात स्वयंपाक केला स्वयंपाक केला येणं बर आणि कोण असं तसं गेलं नाही बिगर शिवाय देता बाई माणसाने श्रीखंड खाल्ला तर बासुंदी हाकते ते. तसला स्वयंपाकच असतो बाई आपला सांगा. हा 10 लिटर डिझेल डिझेल काय आम्हाला पेटवायचं का? चूल पेटवायला लागतो बाई हा बंद पडलं नाही करायचं. हा डिझेल हा काय येणार 2 गाडी की कशाला. एक भाताला आणि एक आमटीला हा तुमच्या गाडग्यात स्वयंपाक करतो. हा गाडग्यात स्वयंपाक करते ती हे जे आहे पूर्वजांपाशी होती. सांग पुढचं सांग. ते 200 ग्राम तेल दिले का हा, लिहिलं, लिहिलं. हा ते लिहिलं गाडगी झाली. आधी अजून काय असते रे ते काय म्हणायचं त्याला
तूर मीठ मग शेंगदाणे घे शेंगदाणे हा, सांग. एक छटाक अ, 10 माणसाला दहा मासा स्वयंपाक आहे बाई. काळजी करू नका पोट भरून खाय घालतो तुम्हाला अजिबात टेन्शन घेऊ नका आणि राहिले तर सगळं बांधून घेऊन जा पुन्हा हा 1 टाकातले शेंगदाणे हा. माघारी येत आणते की घरी हा. झालं का नुसतं टरफलाची भाजी करते सांगा पुढे घेतलं का हा जिरी मोहरी घे 1 किलो जिरी मोहरी 1 किलो म्हणजे संडासनं काय बसलेच नाही अरे 10 माणसाचा स्वयंपाक आहे आपल्याला काय त्यांना काय पैसे द्यायचे नाही सारखे हातवणीवर बसवले 5 किलो येसूर वाघोबा 10 माणसाला 5 किलो 10 माणसाला 5 किलो एक एक किलो खाल्लं तर का अर्धा किलो येतो वाटणीला पाव किलो पाव किलो असू दे बरं भाजी कशी सोयाबीनची करायची का हा सोयाबीन हा सोयाबीन घे 50 ग्रॅम अर्धा तुकडा वाटलेला आला पाहिजे अरे घट भाजी चांगली होती बर पुन्हा खोबऱ्याचा किस किती 25 किलो वाघोबा आळ्यान बसलं पाहिजे भाजी चांगलं सांगा तुम्ही पुन्हा हळद हा 20 किलो म्हणजे पिठलं पिवळं नाही पडलं पाहिजे काळं पडलं पाहिजे वाघोबा हो. 10 माणसाचा स्वयंपाक आहे. आणि 10 माणसा स्वयंपाक आहे बाई आणि ती 10 मिठाची पोथी हा? म्हणजे एक माणूस पुरला तर बसावा अरे पुन्हा कमी जास्तीला उगा आणायला पळायला नको हा. बरोबर आहे 10 पुटी मीठ हो लिहिलं का लिहिलं बाई हा त्यातलं काय शिल्लक राहिलं तर घरला घेऊन जावा देणाऱ्याला पण होणार आहे. माझा पेन माझ्या पेनची शाई संपली बाय आणि आमच्या गावची ओळख करून देतो काय कसं माहितीये का हा तुम्ही तसं म्हणू नका काय तुमचीच पार्टी लई मोठी आहे हा मग ही पण तोंडानं हागतो आधी ओळख करून देतो. बाई तोंडानं हागतो हा आणि मागणं खा तुम्हाला. वाघोबा गाणं म्हणायला देवाला तोंडानं हा गातो बाई गाणं बर हा सोड ती गेल्या वर्षी तुळजापूरला गाजलेलं गाणं सांग रे आपलं हा याचं लय गाणं का असं नाही कोणचं आणि वाव 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 वाव. लोकांची नेकर उठते वाघोबा असलं नको देवाचा कार्यक्रम आहे देवाचं गाणं झालं रल्ल्यावणी रल्लं राव घाबरम्याने सुरधर बाई लय भारी गाणी म्हणते याई सूर धरलंय बघा ना तुम्हाला हा आला करू का आला हा आला धर मग तूच म्हणलं की आला तर वाघोबा हा देवाचं गाणं म्हणा कुठल्या देवाचं म्हणू ह्या देवाचं हा म्हणा म्हणू म्हणा की इकडे ये की जर कशाला जरा चिटकून उभा राहा. अरे बस की खाली आहे. काय बात आहे रे हा म्हणा जरा चिटकाय घे थोडं गाणं म्हणा हा गाणं म्हणायचं ती द्यायला तिला नव्हतं वा वही कुठं आहे तुमची कशाची लिहिलेली गाणं वाघोबा माझी वय हागायला गेला तिकडे राहिली काय तुमची वही मी वयासोबत घेऊन येते झाकून ठेवली काय हा म्हणू काय ना देवाचं महाराज इकडे द्या म्हणजे आई घाली म्हणू हा म्हणा म्हणा हॅलो 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 ये मागे विचारायला हा म्हणा म्हणा वाघोबा बिगलय बाय बिगलय काय तुम्ही पण चांगलं म्हणता तुम्ही काय म्हणला होता गाण म्हणलो की कुणी ऐकलं का इथे काय ऐकलं का येडा कशानं गाव नाचत होतं की तुम्ही म्हणता गाणं म्हणा कळलं नाही काय गाणं आणि बघ ना दुसरं मग दुसरं मनातल्या मनात म्हणलेलं कळत नाही काय तुम्हाला गाणं म्हणा गाणं म्हणू अंतरा कुठं आहे होतं ना तिकडे गेलाय दीपक कशी आहे अंतरा दीपक हॅलो आवाज काही नाही ह्याचा काही नाही आवाज द्या हॅलो 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 वाघोबा गाणं म्हणा माणसं बसली ती कुत्र्यावर मारतील नाही हा म्हणा म्हणा तुला काय नाही जमलं तर धडकन पिक्चर मधलं आंबाबाईचं म्हण आईला ठेवून यायचं तिकडे
म्हणू सदाशिव शंकर गोसावी सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला आणि चांगुनीच्या वाड्याला आला बर आणि चांगुनीच्या वाड्याला येऊन चांगुनीला काय म्हणाला माहिती का काय हो चुम्मा चुम्मा दे दे तिकडे तिकडे इकडे तुझ्या असलं गाणं असते सदाशिव शंकर गोसावी झाला म्हण नालाय का तुला कळत नाही पिंडो हा बिंदू नालाय काय दिला असू द्या काय करणार इकडे काय बोलू नको हो वागोबा त्याला गाणं येत नाही तुम्ही गाणं म्हणा म्हणू हा म्हणा. छान गाणं म्हणू बाई हा छान म्हणा काय म्हण हा आपण काय म्हणू का बाय काय म्हण म्हणू बाय ए गाणं म्हणा म्हणू हो ना बाई आंबाबाईच म्हणू का हा आंबाबाईचं म्हणा आई राजा विधे विधे सदानंदीचा भवानी वाटे की जय काळूबाईच्या नावानं सांगले हा ए मेरी जहर जुबी मेरी जहर जुबी तुझे मालूम नहीं तुम्हें मालूम नहीं तुम्हें मालूम नहीं तुम्हें मालूम नहीं और मैं जवान और मैं जवान आई का सत्यनारायणाची कथा आई का सत्यनारायणाची कथा अहो आई का सत्यनारायणाची